नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर भारतीय नौदल 10+2 बीटेक कॅडेट एंट्री स्कीम जानेवारी 2026। तर याच्याबद्दल आपण आता माहिती बघूया। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पद क्रमांक पहिले आहे, त्यामध्ये पदाचे नाव आहे 10+2 बीटेक कॅडेट एंट्री स्कीम जानेवारी 2026। तर ब्रांच राहणार आहे एक्झिक्युटिव्ह अँड टेक्निकल ब्रांच। तर पदसंख्या याच्यासाठी 44 राहणार आहेत। तर आता याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहूया। तर 12वी उत्तीर्ण, तेही PCM, तेही 70% गुण, तसेच SSC तसेच HSC तेही इंग्रजी मध्ये 50% गुण, त्याचबरोबर JEE मेन्स 2025 असणे आवश्यक आहे। तर आता आपण वयाची अट पाहूया। तर जन्म 2 जुलै 2006 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान असावा। तर नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही। तर महत्त्वाची तारीख, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 ही राहणार आहे। मात्र सुरुवातीची तारीख ही 30 जून 2025 राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये महिलांसाठी यामध्ये कमाल 6 जागा आरक्षित आहेत। तर उमेदवार फक्त एकच अर्ज करू शकतो। तर पदसंख्या ह्या तात्पुरत्या असून प्रशिक्षण स्लॉटनुसार बदलू शकतात। तर पात्रता आणि अटी, तर शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा 12वी म्हणजे 10+2 पॅटर्नमध्ये, परीक्षा हा PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विषयांमध्ये किमान 70% गुण उत्तीर्ण केलेला असावा। तर इंग्रजीमध्ये 10वी किंवा 12वीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे। तर याच्यासाठी कोण अर्ज करू शकतो? तर ज्यांनी JEE मेन्स 2025 परीक्षा ही BE BTech साठी दिलेली आहे। तर अर्जामध्ये उमेदवाराने कॉमन रँक लिस्ट म्हणजे CRL 2025 नुसार आपली रँक भरावी। आता वैद्यकीय व निकष व सवलती बघूया। तर पहिले आहे सर्व उमेदवारांना नियमानुसार वैद्यकीय चाचणी पार करावी लागेल। दुसरे, उंची, वजन, टॅटू संदर्भातील नियम जॉइनिंग इंडियन नेव्ही.gov.in वर उपलब्ध आहे। तिसरे, वैद्यकीय केंद्र बदलणे परवानगी नाही। आता आपण निवड प्रक्रिया पाहूया। तर SSB इंटरव्ह्यू संदर्भात, तर JEE मेन 2025 च्या CRL गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड होईल। दुसरे, SSB इंटरव्ह्यू सप्टेंबर 2025 पासून बेंगळूर, भोपाळ, कोलकाता, विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे। तिसरे, निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल व SMS द्वारे माहिती दिली जाईल। टिप: ईमेल आणि मोबाईल क्रमांक बदलू नका जोपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत। नंतर आहे SSB इंटरव्ह्यू आणि एक्झाम सेंटर बदलण्यास परवानगी नाही। तर त्यामध्ये पहिलं आहे की कॉल लेटर डाउनलोड केल्यानंतर कोणताही बदल ग्राह्य धरला जाणार नाही। दुसरे, SSB मुलाखती दरम्यान झालेल्या अपघातामुळे कोणतीही भरपाई दिली जाणार नाही। तिसरे, रेल्वे प्रवाशांसाठी AC 3 टायर भत्ता केवळ पहिल्यांदाच SSB ला जाणाऱ्या उमेदवारांसाठी लागू असेल। चौथे, बँक पासबुक, चेक लिपच्या झेरॉक्ससह IFSC कोड आवश्यक आहे। तर SSB ची संबंधित अधिक माहिती ही www.joinindianavy.gov.in यावर मिळेल। आता आपण गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट पाहूया। तर SSB मुलाखतीतील गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल। तर दुसरे आहे, वैद्यकीय दृष्ट्या पात्र ठरलेले उमेदवार पोलीस व चारित्र्य तपासणीच्या अधीन राहून नियुक्त केले जातील। आता आपण प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग पाहूया। तर त्यामध्ये पहिले आहे की निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षाच्या BTech कोर्ससाठी कॅडेट म्हणून सामील केले जाईल। कोर्स हे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल तसेच अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी शाखांमध्ये असेल। कोर्स पूर्ण झाल्यावर पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली JNU कडून दिली जाईल। चौथे, सर्व प्रशिक्षण खर्च हा पुस्तक, शिक्षण, साहित्य, वस्त्र व जेवण भारतीय नौदलच उचलेल। आता वेतन, भत्ते व सुविधा, तर पगार, ग्रॅज्युटी, विमा, रजा यांचे संपूर्ण तपशील ही joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर अर्ज कसा करावा? तर उमेदवारांनी www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा। ऑनलाईन अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि प्रमाणपत्रानुसार भरावी। दुसरे, ईमेल आणि मोबाईल क्रमांक हा बंधनकारक असून ते योग्य प्रकारे भरावे। तर सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत। त्यामध्ये आहे पहिले की जन्म प्रमाणपत्र 10वी आणि 12वीचे, दुसरे आहे 10वी व 12वीची गुणपत्रिका, तिसरे JEE मेन 2025 चे स्कोर कार्ड, चौथे पासपोर्ट साइज कलर फोटो, ते पण JPG आणि TIFF फॉर्मॅट मध्ये। नंतर आहे SSB मुलाखतीसाठी हे सर्व मूळ कागदपत्र घेऊन यावे। जर स्कॅन कागदपत्र स्पष्ट नसेल तर अर्ज फेटाळला जाईल। एकदा अर्ज सबमिट केल्यावर त्यात बदल करता येणार नाही।
आता आपण महत्त्वाच्या सूचना पाहूया। तर पहिले आहे की अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सूचना या काळजीपूर्वक वाचा। दुसरे, चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला अर्ज रद्द केला जाऊ शकतो। तिसरे, फक्त अविवाहितच उमेदवार पात्र आहेत। प्रशिक्षणादरम्यान विवाह केल्यास सेवा रद्द केली जाईल व सर्व खर्च परत करावा लागेल। चौथे, मादक पदार्थ, नशा वापरणे किंवा जवळ बाळगणे पूर्णतः बंदी आहे अशा उमेदवारांना सेवा देण्यापासून बाद करण्यात येईल। टिप: तुमचा अर्ज तपासणीस पात्र असेल जर तो आयोग चुकीचा आढळल्यास कधीही नाकारला जाऊ शकतो। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।